हॅलो फ्रेंड्स, पल्लवी जाधव यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहे इयत्ता 5वी आणि ते पण स्कॉलरशिपची स्टडी आपण आज करणार आहे. त्याच्यामुळे मी पहिल्या टॉपिक पासून तर शेवटच्या टॉपिक पर्यंत तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ मी टाकल्यानंतर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, एकदम सुरुवातीचा आणि स्टार्टिंगचा टॉपिक आहे, तो आहे संख्याज्ञान. पहा, एकदम सोप्या पद्धतीने आपण ते सोडवणार आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. काय? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आता पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय असतात? तर पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कोणती संख्या चिन्हे असतात? इंग्लिश मधले अंक. कुठले अंक? इंग्लिश मधले नंबर, जसे की 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे. हा, यांना म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आणि देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे कुठली संख्या चिन्हे? तर जी मराठीमध्ये असतात, जसे की 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशी जी असतात ना, यांना काय म्हणतात? देवनागरी संख्या चिन्हे म्हणतात. आणि इंग्लिश मधल्या नंबर्सला काय म्हणतात? तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात. तुम्हाला इथपर्यंत एकदम छान समजत आहे का? तर पहा, आपण आज अशाच प्रकारे खूप सारी माहिती आणि खूप सारा अभ्यास करणार आहे. चला तर तुम्हाला मी सांगते, हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊ. ठीक आहे? तर पहा, आता इथे आपल्याला काय दिले? अक्षरी लिहिलेल्या संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहून दाखवायचंय आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहून दाखवायचे. पहा, हे काय आहे? 20,039. 20,039. मग पहा, 20,039 असे लिहिले आपण देवनागरीमध्ये आणि आपण आंतरराष्ट्रीय मध्ये काय लिहिले? पहा, 20,000. पहा, इथे लिहिले की नाही आपण? पहा, 20039 लिहिले का नाही? मराठीमध्ये कसं लिहिलं आपण? काय लिहिलं? 20,039 लिहिले का नाही? मग असेच पहा, आता 1,02,019. आता इथे लिहिले आपण. पहा, 1,020,1,9 आणि इंग्लिश मध्ये काय लिहिलं? 1,020,1,9 लिहिले का नाही? आता पहा, अशाच प्रकारे आपल्याला हे अभ्यास करायचा आहे. हे पहा, आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी म्हणजे समजलं का तुम्हाला? आता आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मधले अंक आणि देवनागरी म्हणजे मराठीतले अंक. आता पहा, आपल्याला एक संख्या दिलेली आहे. ती संख्या बऱ्याच मुलांना वाचता येत नाही, तर ते सुद्धा मी तुमचं शंका एकदम दूर करणार आहे. पहा, जेव्हा कधी संख्या वाचता आली नाही तर काय करायचं? इथे जे नंबर्स आहेत त्यांना आपण मोजत जायचं असतं. पहा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की संख्या कशी मोजावी. तर पहा, आता लिहायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय, कारण की माझं काय झालंय, तर सेटअप आपला जो आहे तो व्यवस्थितपणे नाहीये, त्याच्यामुळे लिखाणाला प्रॉब्लेम जातोय. तर पहा, आता आपण फोल्ड पेज करू आणि मग नंतर लिहायला. पहा, काय संख्या दिले? 2, 4, 6, 8, 4, 5. वाचता येत नाही तुम्हाला? मग मी सांगते. पहा, इथे लिहायचं 1, दश, शत, हजार, 10,000, लक्ष. आता किती लाख झाले? 2,46,845. पहा, याला काय सांगितले? ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? एकदम सोपं. 2, 4, 6, 8, 4, 5. कुठं दिसतंय? शोधा बघू. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे का? आता पहा, आपण चेक करू. 24 तर आहे. मग आता इथे आहेत आपल्याकडे 68 आणि इथे दिले 67. नाही. मग आता थर्ड ऑप्शन आणि झाला फोर्थ ऑप्शन. पहा, 24 आहे, 6 पण आहे, 845 पण आहे. म्हणजे हे आपलं उत्तर. कोणतं? ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे? अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. आता पुढचा प्रश्न पहा, आपल्याला काय दिलंय? आता दिलेत आपल्याला 5, 8, 4, 3, 8, 2 आणि सांगितलंय
संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आता हे वाचत बसायचं किंवा काय करत बसायचं गरज आहे का? नाही. पण तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पाठीमागून सगळं लिहायचं आणि मग वाचायचं. ओके. आता पहा, याला सांगितलंय आपल्याला की देवनागरीमध्ये कसं लिहाल. तुम्ही म्हणाल एकदम सोपं आहे. मी काढतो मराठीतले 5, मराठीतले 8, मराठीतले 4, मराठीमधले 3, मराठीमधले 8, मराठीमधले 2. झालं की आता शोधूया. पहा, 5, 8 पाहिजे पहिलं ऑप्शन. नाही. दुसरं ऑप्शन 5, 8 आहे म्हणजे 58,000. किती आहे पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. 5,84,382 आहे का? 84,382 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर. पहा, पुढचा प्रश्न आपण पाहू. खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. मग आपल्याला वजाबाकी दिली आहे. पहा, 5, 0, 3, 0, 4 वजा काय करतो आपण? मागून लिहितो. 5, 3, 2, 8, 3. आता करायची वजाबाकी. 4 आणि 5. 4तनं 5 जाणार नाही. मग आता काय करणार? हा 4 उसना कुणाकडे मागणार? या शून्याकडे. शून्याकडे तर शून्य म्हणतो, मी तर पहिलेच भिकारी आहे, मी तुला कुठून रुपया देऊ? नाही माझ्याकडे 1 रुपया. मग हा 4 होतो कट असा वर जातो. आता शून्य म्हणतो माझ्याकडे तर नाही. थांब थांब, मी ना तिनाकडून 1 रुपया मागतो. मग शून्य गेला, तिनाकडनं 1 रुपये मागलं आणि हा श्रीमंत झाला. कुणापेक्षा? या तीनापेक्षा. तीनाला केलं गरीब आणि स्वतः झाला श्रीमंत. इथे झाले 10. आता म्हणला तुझ्याकडे तर आता 10 रुपये झालेत, आता मला 1 रुपये दे. कोण म्हणला? यो 4 म्हणला. मग ह्याने दिला 1 रुपये. इथं झाले 14 रुपये आणि इथं झाले 9 रुपये. किती रुपये झाले? 9 रुपये. आता पहा, 14 मधनं 5 रुपये गेले, उरले किती? 9. 9 मधनं 3 गेले, उरले किती? 6. 2 मधनं 2 गेले, उरले किती? 0. आता इथे परत 0 आहे. 0 म्हणतो, बाबा रे मला 1 रुपये दे. कुणाला? 5 रुपयाला. 5 रुपयानं 1 रुपये दिला तेव्हा याच्याकडे झाले 10 रुपये आणि याच्याकडे झाले 4 रुपये. कोण श्रीमंत झालं? हा 10 श्रीमंत झाला. म्हणजे 0 श्रीमंत झाला. पहा, आता 10तनं 8 काढूया. जेव्हा आपण 10तनं 8 वजा करतो तर किती उरतात सांगा बघू? 2 उरतात. आणि 4तनं 3 गेले, 1 उरला. आता मला सांगा, आता सांगितलंय काय? हे आपल्याला आंतरराष्ट्रीय मध्ये सांगायचंय. आंतरराष्ट्रीय मध्ये आपण काय करणार? इंग्लिश. 1, 2, 0, 6, 9. कुठं दिसतंय? पहिल्या ऑप्शन मध्ये नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे पण ते देवनागरी मध्ये आहे. तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं उत्तर आहे. पहा, अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता. आणि पहा, आता पुढे आपल्याला एक नमुना दिलाय आणि त्या नमुन्यामध्ये आपल्याला असंच सांगितलंय की आपल्याला संख्या दिलेली आहे 2,06,049. ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? मग तुम्ही कशी लिहाल? मराठीमध्ये ना. 2 लक्ष पहा इथे आहे, इथे इंग्लिश मध्ये आहे, म्हणजे हे कॅन्सल झालं. आपल्याला तर देवनागरी पाहिजे. हे पहा 2च ऑप्शन आहेत. 2,06,000. आता पहा, 2,06,049 आहे का? आहे. म्हणजे आपण हे ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. आता पुढचा प्रश्न पहा, 12,20,023. मग आता याचं उत्तर सुद्धा आपल्याला काढायचंय. मग आपण काय करतो? पहिले इंग्लिश मध्ये सगळ्यांचं मांडणी केली. पहा, मी सांगितलं तसं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष मांडले का नाही आपण? मग आता आपण उत्तर शोधायचं. काय म्हणे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. मग आता हे 12 पहा, आपण अशा प्रकारे लिहायचे. हे 12 लिहिले, मग पुढे 20,000, मग 23, मग लास्ट मध्ये 23. हे आपलं उत्तर. तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. पहा, हे बॉक्स तयार करायचं आणि अशा प्रकारे लिहायचं. आता पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा,
65324 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे काय आहे पहा, मोजा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे काय, 65,324 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? म्हणजे काय, मराठीत ना. मराठीत कशी लिहिणार पहा. आता पहिले तर आपल्याला 6 पाहिजे, इथे आहे. पण इथे तर आपल्याला 5 पाहिजे, इथे 2 आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला. दुसरा ऑप्शन बघू. इथे 6 पाहिजे, इथे 5 पाहिजे, इथे 3 पाहिजे, इथे 2 पाहिजे. हा, हे आपलं उत्तर असू शकते. असू शकते म्हणजे हेच आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, देवनागरी संख्या चिन्हामध्ये. आता पहा, आपण पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे, तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न सुद्धा आहे आपल्याकडे. पहा पुढचा प्रश्न काय दिलाय. आता आपल्याला सांगितले पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे काय, 2,39,321 असं तुम्ही संख्या वाचन करायचं. समजलं? आता ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? देवनागरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. काय, मराठी अंक. आता हे पहा, 23 पाहिजे पहिले, 23 आहे. नंतर तर 9 पाहिजे, इथं आहे 1, हे नाही. 23 मग आपल्याला 9 पाहिजे, इथे आहे का? नाही. 23 इथे पाहिजे 9, इथे आहे का? आहे. मग नंतर पहिले 9 नंतर काय आहे? 3 आहे. म्हणजे इथे काय आहे? नाही. इथे आहे का? आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा, आपल्याला दिलाय की पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतोय पहा, की परत वाचायचं कसं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता 3,96,758 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता पहा, आता ही संख्या आपण कशी लिहू हे आपल्याला सांगितलेलं आहे ना. मग आपण शोधूया. पहा चला. तर आता पहा, आता आपल्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मध्ये पाहिजे. 39 पहा, आपण लिहूया ना. काय, 3,9,6,7,5,8 3,9,6,7,5,8 कुठं दिसतंय तुम्हाला असं? कुठं दिसतंय? पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का? इथलं चुकलं. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे का बघा. 3,9,6,7,6,8 7,5,8 पाहिजे. म्हणजे हे पण नाही. 3,9,6,7,5,8 आहे का? आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्न सोडवायची आहेत. आता पहा, पुढे अजून प्रश्न आहे. तर 1 मिनिट काय होणार पहा. इथे पहा, चला आता आपण पुढचे प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय पहा, आता आपल्याला काय दिलेलं आहे. आता आपण कुठला प्रश्न बघितला होता? हा वाला प्रश्न ना. आता हा प्रश्न बघू. आपल्याला सांगितलंय का आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पहा काय दिले. 1, 2, 5, 3, 6, 9. कसं वाचायचं सांगितलं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे काय झालं पहा, 1,25,359. अशा प्रकारे आपण या संख्येला वाचायचं. आता आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, याला आपल्याला करायचंय मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सॉरी. आता आंतरराष्ट्रीय मध्ये इंग्लिश. 1, 2, 5, 3, 6, 9 म्हणजे पहा 12. आता पहा, कुठे दिसतंय तुम्हाला असं? कुठला ऑप्शन आहे? हा ना, 12 पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन नाहीये. इथे आहे का? 12 आहे, इथे 4 आहे, म्हणजे हा नाहीये. इथे पहा, इथे काय आहे? 12 आहे, 5 आहे. आता इथे 6 आलंय. पहा, इथे काय आपल्याकडे 3 आहे, म्हणजे हे पण ऑप्शन नाही. एकदम व्यवस्थित बघावं लागतं बघा. इथे 12 आहे, 5 आहे, 3 आहे, 6, 9 पण आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहा, आपल्याला दिलंय की 8, 4, 3, 6, 1. आता सांगितलंय की देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आता देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. काय सांगितलं मी तुम्हाला की काय करायचं? आता देवनागरी म्हणजे मराठी करायचं. आता हे 8, हे 4, हे 3, 6, 1, 9.
पहा असं कुठे दिसतंय, पहिल्या ऑप्शन मध्ये तर आपल्याला 8 आणि 5 दिलाय, म्हणजे हे नाहीये. दुसऱ्या ऑप्शन मध्ये 8 4 पण दिलेत, 3 पण दिलेत, 6 पण दिलेत, 1 9 पण दिलाय, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. कोण? ऑप्शन नंबर 2. ऐका नाही. पुढचा आता पाहूया प्रश्न. काय प्रश्न आहे पहा. तर 8 0 खालती दिसतच नाहीये ना तुम्हाला, तुम्ही सांगत नाही हा. खूप तुम्ही मुलं छोटी. ठीक आहे. 8 0 7 4 3 9 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता काय करणार तुम्ही? 8 0 7 आहे ना, म्हणजे याला 6 7 4 3 and 9 ही संख्या अशी लिहितो आपण. पुढे दिसतंय 8 0 7 4 3 9. पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का? 8 0 आहे, 7 आहे, 4 पण आहे, 3 9 पण आहे. पहिलंच आपलं उत्तर आहे. पण पाठीमागं कुठे दिसतंय का? इथे नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे का बरं नाही? इथे 69 आहे, इथे 59 आहे. आपल्याला पाहिजे काय? 39. म्हणजे हे आपलं उत्तर नसणार. ऑप्शन नंबर 1 हे आपलं याचा आन्सर असणार आहे. इथे पहा आपल्याला दिलेला आहे आणि ह्यांच्या दोघांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सांगायचं आहे. मग आपण करू ना. 2 8 1 7 9. मग आपण काय करतो? मागून ना. 2 4 8 1 3. सगळ्यांची करायची बेरीज. 9 आणि 2 10 11 11शीला 1 हातच्याला 1 7 7 आणि 4 किती झाले? मोजा. 8 9 10 11 आणि हाताला 1 12 12शीला 2 हाताला 1 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10शीला 0 हातचा आला 1 8 आणि 1 9 9 आणि 1 10 10शीला 0 हातचा आला 1 2 आणि 1 3 3 आणि 3 6. आत्ता पहा असं. आणि ह्याला करायचं आपल्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश मध्ये, म्हणजे 6 0 0 2 1. आता इथे काय पहिल्या ऑप्शन मध्ये नाही, दुसरा ऑप्शन तर आपल्याला मराठीत दिलाय, आपल्याला तर इंग्लिश मध्ये पाहिजे. आहे का तिसरा ऑप्शन? आहे. येस. तिसरा ऑप्शन आपलं उत्तर करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण सोडवलं. पहा आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. काय दिले आपल्याला की ह्या दोघांची वजाबाकी करा आणि आंतरराष्ट्रीय मध्ये सांगा. आम्हाला काही येत नाही का म्हणाव? आहे का नाही? सोपं आहे ना? येतं ना तुम्हाला? पहा आता एकदम छोटे आहे ना तुम्ही, मग तुम्ही एकदम फास्ट करणार, कारण की माझ्यापेक्षा फास्ट आहे तुम्ही. पहा 3 8 4 5 7 4 5 2. आता करू वजाबाकी. 4तनं काही जात नाही, हातचा घेतला 1 झाले 14 14तनं 5 गेले उरले 9. आता 7 होते, 7तनं 7 गेले 0. 3 होते नाही जात, इकडनं घेतले 10 झाले, हिच्याकडे राहिले 9, इथे झाले 13. 13तनं गेले 4, उरले किती? मोजा बघू. कुणाकडनं मोजायचं असतं? या तीनाकडनं मोजा. तीनानंतर 4 5 6 सॉरी 13 होते ना, 4 कडनं मोजायचे. 4 नंतर 5 6 7 8 9 10 11 12 13. किती उरले? 9 उरले. इथे लिहायचे 9. आता 9तनं 5 गेले उरले 4. आता इथे होते 4, 4तनं 2 गेले 2. आता ह्याला इंग्लिश मध्ये 24909. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही, हे तर मराठी आहे. दुसरा ऑप्शन 24 पाहिजे, आहे 25. हे नाहीये. हे आहे का? हे तर मराठीमध्ये आहे, म्हणजे देवनागरी आहे. हे आहे का? 24909. हो, इथे आहे, म्हणजे हे आपलं उत्तर. तुम्हाला दिसत नाही ना? आता दिसतंय ना? ओके. चलो आता पुढचा प्रश्न पाहू. काय दिलंय आपल्याला? 7 8 आणि 9 9. दोघांचा करा गुणाकार आणि देवनागरीमध्ये सांगा म्हणे. सांगतो की म्हणावं आम्ही. पहा 8 9 72, 72शीला 2, हातच्या आले 7, 8
आठी साती सॉरी 8 9 झालं नाही तर 9 9 7 63 63 आणि 7 63 64 65 66 67 68 69 70 किती झाले 70 फुली घेतली 9 8 72 72 2 हातचे आले 7 आता 9 7 किती झाले 63 63 आणि 7 किती झाले 70 झाले आता इथे आपले 70 आताच मोजले होते का नाही आपण मग हे 2 हे 2 हे 7 हे 7 पण सांगायचं आपल्याला कशामध्ये मराठीमध्ये ना 7 7 2 2 कुठं दिसतंय घड्या पहिल्या ऑप्शन मध्ये 7 7 आहे पण 1 2 आहे म्हणजे हे नाहीये इथे आहे पण हे इंग्लिश मध्ये आहे इथे आहे हे देवनागरीमध्ये आहे म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे का नाही सेम टू सेम पहा मॅच करतं का नाही करतं ना छान एकदम छान खूप छान चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया काय दिलंय पुढे ह्या दोघांची वजाबाकी करा आणि काय करा याचं उत्तर देवनागरीमध्ये सांगा याचं उत्तर तुम्ही सांगायचं मला खूप सोपं आहे ना कमेंट करायचं मुलांनी आणि मला सांगायचं तुम्हाला नाही जमत का कमेंट करता मी सांगू का तुम्हाला ठीक आहे मी सांग काय हरकत नाही पहा काय करायचं 9 8 7 6 वजा 9 8 7 6 वजाबाकी करायची 7 न नाही जात घेतला इकडनं 16 झाले इथं झाले 6 16 9 गेले मोजा 9 10 11 12 13 14 15 16 किती उरले 7 इथे लिहिले 7 6 न 8 गेले नाही जात इकडनं घेतला हातचा घेतला ना आपण 16 झाले आता परत 16 मधनं 8 करायचे तर किती उरले 8 इथं झाले 7 7 7 गेला 0 9 6 गेले किती उरले 9 6 गेल्यावर आपल्याकडे 9 होते 9 6 गेले उरले किती फक्त 3 आपलं उत्तर पहा आता काय पुढे सांगितलंय आपल्याला की वजाबाकी करून देवनागरी म्हणजे मराठीमध्ये 3 0 8 7 कुठे दिसतंय इथे नाहीये इथे 3 0 8 7 आहे इथे नाही म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे पुढे भाग इथे गुणाकार आहे फक्त काय दिले गुणाकार करायचा आहे आणि सांगायचं आहे की देवनागरी संख्या चिन्हात लिहा म्हणते मग देवनागरीमध्ये लिहा म्हणजे काय करायचं आपल्याला फक्त मराठीमध्ये लिहायचं आहे ठीक आहे गुणाकार करायचा आणि मराठीमध्ये लिहायचं तुम्हा सर्वांना गुणाकार येतो का मला असं वाटते तुम्ही स्कॉलरशिपला बसलात म्हणजे तुम्हाला गुणाकार येतो तर चला आपण याचं उत्तर काढूया पटकन काय दिलंय 2 3 4 इंटू 9 9 9 9 चौक 36 हातच्या 3 9 त्रिक 27 28 29 30 30 0 हातच्या 3 9 दुने 18 12 13 नाही 9 दुने 18 18 नंतर काय ते 19 20 इथे झाले 20 फुली घेतली आपण इथं फुली गुणाकाराची फुली 9 चौक 36 36 6 हातच्या 3 9 त्रिक 27 27 3 28 29 30 30 0 हातच्या 3 9 दुने 18 18 3 19 20 21 किती झालं 9 दुने 18 19 20 21 म्हणजे इथे सुद्धा 21 येणार ना माझं चुकलं वाटते तर काय येणार 21 पुढे फुली परत आता परत तीच येणार ना संख्या म्हणजे इथे येणार 6 तर पुढे येणार हातचा मग पुढे काय येणार इथे 6 आला तर इथे 0 येईल परत 3 हातचे येतील परत काय येईल इथे 21 येईल हीच संख्या रिपीट होत जाणार ना कारण की तेच संख्या आहेत ना म्हणून तर पहा बेरीज करूया हे 6 हे 6 1 आणि 6 7 2 आणि 1 3 2 आणि 1 3 आणि हे 2 असं कुठे आहे रे गड्या तर आपल्याला ह्याला सांगायचं आहे देवनागरीमध्ये मराठीमध्ये पण करूया 2 3 3 7 6 6 एक दशक शतक
हजार 10,000 लक्ष 2,33,766 कुठे दिसतंय? पहिल्या ऑप्शन मध्ये नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये लास्ट मध्ये सहा सहा पाहिजे, इथे तर 7 6 आहे. इथे 23,000 काय बा 2,33,766 आहे. सापडलं उत्तर. हे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3. ओके. आता ना आपण पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न पटकन सोडवूया. 30,405 इथे आपल्याला देवनागरीमध्ये पाहिजे. 30,405 इथे इंग्लिश इंग्लिश इथे 405. आता 30,000 आहे ना. हजार म्हटल्यानंतर आता पहा एकक दशक शतक हजार 10,000 झाले. इथे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष झाले. म्हणजे हे नाही कोणतं आहे? हे आपलं उत्तर. पुढे पहा 52,069. 52,069 देवनागरीमध्ये लिहायचं आपल्याला. 69 कशामध्ये लिहायचे? देवनागरीमध्ये. म्हणजे इंग्लिश नाही, इंग्लिश नाही. दोन ऑप्शन कॅन्सल झाले. आता ह्या दोन ऑप्शन मध्ये चेक करू. 52,069 एकक दशक शतक हजार 10,000. आता 52,000 झाले का? 52,069 झाले. इथे एकक दशक शतक हजार 10,000 पण झाले. आता इथे इथे 59 आहेत आणि इथे 69 आहेत. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर. का बरं? इथे 69 आहे, इथे 59 आहे. म्हणून हे आपलं उत्तर. 16,841 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? काय सांगितलंय? 16,841. आता हे 16 नाही. आता देवनागरीमध्ये पाहिजे. हे तर इंग्लिशमध्ये, हे पण नाही. हे पण इंग्लिशमध्ये, हे पण नाही. उरलं काय? हे आपलं उत्तर. पुढे पहा 43,069 ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल? आता आंतरराष्ट्रीय हे मराठी आहे, कॅन्सल. हे मराठी आहे, कॅन्सल. जर काय सांगितले 43,069. आता इथं 43 एकक दशक शतक हजार 10,000 दिले. 69 43,069 इथे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष झालं. हे आपलं उत्तर. समजलं? पुढे 1,05,079 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता लक्ष पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय पण पाहिजे. हे मराठी कॅन्सल. हे मराठी हे कॅन्सल. आता 1,05,000 पाहिजे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष झालं. आता इथे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष झालं. म्हणजे हे नसणार. कोणतं असणार? हे आपलं उत्तर. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवायची आहेत. पुढे हे रोमन संख्या चिन्हांचा आहे. ते पण मी घेणार आहे. ठीक आहे. तर पहा आता हे 5,50,005 ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल? आता काय करायचं? आपल्याला तर 5,50,005 पाहिजे. मग आपण काय करणार? आपण काय करतो की आपण बघतो सगळ्या संख्या. आपल्याला पाहिजे आंतरराष्ट्रीय मध्ये. जे हे मराठी आहे, हे मराठी आहे. हे दोन कटले. आता आपण 5,50,005 म्हणजे आता पाहू आपण एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष झालं. 5 लाख पाहिजे आपल्याला. इथे एकक दशक शतक हजार एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर. पुढे 4,73,089. आता पहा देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये पाहिजे. हे इंग्लिश आणि हे इंग्लिश कटले. आता देवनागरीमध्ये मराठी. आता पहा 4,73,089 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. आता 4,73,089. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर. आता पहा इथे प्रश्न आहेत अजून आपल्याला सोडवायचे. चला 30,04,069. आता पहा 30,04,000 पाहिजे ना. आणि कशामध्ये पाहिजे? देवनागरीमध्ये. म्हणजे हे इंग्लिश आणि कुठलं इंग्लिश आहे रे? सगळं मराठीमध्ये. हे एकच इंग्लिश आहे. देवनागरीमध्येच पाहिजे. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. 30,04,000 एकक
एकक दशक शतक हजार 10,000 झालं. नाही, इंग्लिश नाही. आता एकक दशक शतक हजारला आहे, हे 30 पण आहे. इथे एकक दशक शतक हजारला आहे, इथं काय 300 आहे. म्हणजे कोणतं, आता पहा इथे सुद्धा 300, इथे सुद्धा 300. इथं काय झाले आपल्याला 4000 पाहिजे. किती आपल्याला 70. इथे किती एकूण किती आहे इथं, तर इथे आहे 59. म्हणजे 69 कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर. पुढे पहा, 7,48,523 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आता सांगितलंय 7,48,523 ना. मग आता आपण काय करतो, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिश, हे सगळेच इंग्लिश मधले ऑप्शन आहेत. 7 लक्ष पाहिजे, हा 48,000 पाहिजे. पाहिजे काय 48, इथं किती आहे पहा 84, कटलं. इथे 48,000 आहे, पुढे 523 आहे, 523 पण आहे. इथे पहा संख्या कमी भरतायत म्हणजे हे कटलं. इथे पहा आपल्याला 7 लक्ष पाहिजे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष, म्हणजे हे नाहीये. तर आपलं उत्तर जे आहे ते हे असायला पाहिजे. पहा, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष. 7,48,523, 48,000 इथे 7 लक्ष. पहा आता तुम्हाला मी काही टेन्शन घेऊ नका, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थित व्हेरीफाय करूया आणि नंतरच देऊया, ठीक आहे. तर ह्याचं जे तुमचं उत्तर आहे ना, तर पहा आता हा आपला दुसरा आहे ना, तर याचं जे उत्तर आहे तुमचं हे आहे पहा, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. हा समजलं. पुढे पहा, आता 5,50,005. आता याचं पण उत्तर आपल्याला पाहिजे आहे की 5,50,005. आता पहा याचं उत्तर काय आहे, तर 5 लक्ष पाहिजे. म्हणजे आता मोजणार आपण, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आहे. 50 पाहिजे, पण 5,50,000 एकक दशक शतक आंतरराष्ट्रीय मध्ये पाहिजे शिवाय. तर पहा आता इथे हे इंग्लिश मध्ये आहे, हे मराठीमध्ये आहे, हे मराठीमध्ये आहे. हे 2 ऑप्शन कॅन्सल, ह्या 2 ऑप्शन मध्ये चूज करायचे. 50,005 पाहिजे. इथे पहा 50,005 पाहिजे, 5,50,005. इथे पहा 50,005 नाहीये, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आता पेन्सिलने टिक करते म्हणजे तुम्हाला थोडस समजेल, ठीक आहे. आता खाली दिलेल्या वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, जे वजाबाकी करायची आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात सांगायचं, ठीक आहे. आता तुम्ही हे करायचं. आता हे पहा, हे 4 जे प्रश्न आहेत ना इथून, आता हे सांगते तुम्हाला, ठीक आहे. तर पहा काय दिले, 60,07,069 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आता पहा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तर कसं करू आपण, पहा तर याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगते, कारण की काय होते, व्हिडिओची लेंथ आहे ना खूप मोठं होते आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय, म्हणून तुम्हाला मी पटापट उत्तर सांगते. पहा हे याचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, 6,30,059 ही संख्या अंकात लिहा. फक्त काय सांगायचं आपल्याला, अंकात लिहायचे. 6,30,059. पहा याचं जे उत्तर आहे तुमचं काय आहे, ऑप्शन नंबर 4 हे तुमचं याचं उत्तर आहे. मी पटापट का सांगत आहे, कारण की आता व्हिडिओ खूप मोठा झालाय ना, आणि आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल वाचन कसं करायचं, ठीक आहे. आता पहा, 12,12,12 ही संख्या अंकात कशी लिहाल. आता हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की 12 कोटी काय सांगायचंय तुम्हाला, काय 12,12,12 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर पहा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2. आता पुढचा प्रश्न पहा, 15,01,50,015. आता ही संख्या अंकात कशी लिहाल विचारले. आता हा 8वा प्रश्न. तर ह्याचं जे उत्तर आहे ते तुमचं काय आहे पहा, ऑप्शन नंबर 1 आहे. मी पटापट यासाठी सांगत आहे कारण की वेळ खूप जास्त होऊन जात आहे म्हणून. आता 8,70,78,807 ही संख्या आपल्याला सांगायचं आहे अंकात. तर पहा याचं जे उत्तर आहे ते आहे तुमचं ऑप्शन नंबर 3. पुढे पहा, 2.25 कोटी. 2.25 कोटी म्हणजे पहा, तर याचं जे उत्तर असते ते 2.25 कोटी म्हणजे 2,75,00,000 एवढं असते. म्हणजे पहा हे
ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर असणार आहे. तर या प्रकारे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फ्रेंड्स.